देवीसिंग त्या बाईला मारतो, तिचे हातपाय बांधतो आणि एका खोलीत डांबून ठेवतो. आता सगळं शांत झाल्यानंतर तो त्या रूममध्ये जातो. ती बाई झटपटत असते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. देवीसिंग म्हणतो, किती समजवलं होतं, साधी गोष्ट होती, तुलाही मूल झालं असतं आणि माझी इच्छा पूर्ण झाली असती. पण नाही, तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना सगळं सांगायचं असतं. आता बघितली ना काय अवस्था होऊन बसलीये. तुला वाटत असेल तुझा नवरा येईल, तुला सोडवल, पण तसं काही होणार नाही. कारण मी तुझ्या नवऱ्याला सांगितलं, तू ध्यानास्त बसलीये. तुझ्या हातून मागच्या जन्मी खूप मोठं पाप घडलंय आणि जर तू तिच्याकडे गेला तर ती मरण पावेल. हो, मग त्याची जिम्मेदारी सगळी तुझी. मग काय, तो तुला सोडून गेला घरी निघून. पण जामकर काय शांत बसत नाही. कारण सुधाकर सांगतो, साहेब एक जोडपं आलं होतं. ती बाई ध्यानाला बसली आणि तिचा नवरा निघून गेला. जामकर म्हणतात, याचा अर्थ ती बाई तिथेच आहे. सुधाकर, तिला वाचवायला हवं. या सगळ्यांमध्ये लालीलाही संशय येतो. ती मनात म्हणते, तो माणूस तर निघून गेला, पण ती बाई आश्रमातच आहे. हा माणूस नक्कीच काहीतरी करणार. एक नंबरचा श्रीलंपट आहे. बाई बघितली की पिगाळला. आता ती बाई कुठे आहे ना, मला शोधून काढावं लागणार. नाहीतर परत यांच्या हातून काही वाईट घडायचं. आधीच साकेची डेड बॉडीची विल्हेवाट लावता लावता वाट लागलीये. नाही नाही, अजून काही घडायला नको. जामकर म्हणता, सुधाकर पण आत कसं जायचं? सुधाकर पेन आणि पेपर घेतो आणि मॅप काढत म्हणतो, साहेब हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. याच्याबरोबर मध्यभागी 5 गुंठ्याचा आश्रम आहे. तोपर्यंत इकडे देवीसिंग त्या बाईला उचलून आणतो आणि बेडवर टाकतो. ती आता उठायला लागते. देवीसिंग म्हणतो, कुठे पळतेस? ती सोड मला. देवीसिंग म्हणतो, असं कसं सोडणार? तुला इथं मी सोडायसाठी थोडीच आणलंय. गुपचूप मान्य केलं असतं तर ही वेळच नसती आली. ती बाई सुटायसाठी खूप लढत असते. इकडे जामकरला मॅप कळतो आणि ते आता खूप मोठा प्लॅन करतात. जामकर आता वेगळाच वेश धारण करतात आणि गुपचूप आश्रमात शिरतात. ज्या ठिकाणी देवीसिंग त्या बाईला घेऊन गेलेला असतो. जामकर त्या खोलीमध्ये पोहोचतात आणि दार उघडतात. तुम्हाला काय वाटतं, जामकरच्या हातामध्ये खरंच देवीसिंग लागेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.